नमस्कार. आज आपण उपजिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृहाबाहेर थांबलेला आहात. काय प्रकार आहे, कशासाठी थांबलेला आहे? या ठिकाणी आज दुपारी 2 ते 2:15च्या दरम्यान MSCBच्या अतिशय भोंगळ कारभारामुळं गुळसडी येथील एक कर्तृत्ववान शेतकरी विजय वसंत क्षीरसागर यांचं दुःखद निधन या ठिकाणी लाईटचा शॉक लागून झाल्यामुळं झालेलं आहे. तरी जवळजवळ आता 3 तास 4 तास होत आले तरी एकही MSCBचा कोणताही पदाधिकारी किंवा जबाबदार कर्मचारी या ठिकाणी आलेला नाही. तरी आमच्या ग्रामस्थांची अशी मागणी, जोपर्यंत MSCBचा अधिकारी या ठिकाणी येऊन जबाबदारी स्वीकारत नाही तोपर्यंत आम्ही या बॉडीला हात लावणार नाही. याबाबत वरिष्ठांशी संपर्क साधण्यात आला आहे का? माने साहेबांशी संपर्क केला आहे, तहसीलदार मॅडमशी संपर्क केलेला आहे, महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता तुम्हाला काय उत्तरे आली? उडवाउडवीची उत्तर या ठिकाणी देण्यात येत आहेत. जोपर्यंत अधिकारी या ठिकाणी येऊन आमच्या प्रश्नांचं निराकरण करत नाहीत तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही. अजून ग्रामस्थ निघाल्यात गावाकडनं आणि अधिकाऱ्यांना वारंवार सांगून सुद्धा तारा जोडलेल्या नाहीत, त्याच्यामुळे हा अपघात झाला. या अपघाताला सर्वस्वी महावितरण जबाबदार आहे. गेल्या 15 दिवसापासून या ठिकाणी ही तार शेतीच्या बांधावरती पडलेली असून वारंवार या ठिकाणी अधिकाऱ्यांना संपर्क करून लाईट जोडलेली नसल्यामुळं या ठिकाणी हा अपघात दुर्दैव अपघात आणि अतिशय चांगला व्यक्ती आम्ही आज गमावलेला आहे. गुळसडी गावावरती ही मोठी शोककळा या ठिकाणी पसरलेली आहे. आपली प्रशासनाकडे मागणी काय असणार? या ठिकाणी प्रशासनाने इथं येऊन आमच्या प्रश्नांची उत्तर द्यावीत व कुटुंबाला काहीतरी मदत द्यावी ही आमची. कर्ता पुरुष या ठिकाणी गेलेला असल्यामुळं काही ना काहीतरी MSCBने आमच्या या शेतकऱ्याच्या कुटुंबासाठी सहकार्य करावं एवढीच अपेक्षा आहे आमची. कठोर कारवाई आणि जो जबाबदार अधिकारी या ठिकाणी ज्याच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्दैवी घटना घडली त्या अधिकाऱ्यावरती कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे लवकरात लवकर. आपण मागणी करतायत. दुपारी 2:15 ते 2:15 दरम्यान मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतरही आता 6 वाजून गेले, 6:30 वाजलेले आहेत आणि तरी कोणीही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आपली भेट घेऊन आपल्याशी बोलण्याचाही प्रयत्न केलेला नाही. आणि यावर आपली भूमिका काय आहे आता? आम्ही जोपर्यंत MSCBचे अधिकारी या ठिकाणी येत नाही तर आमच्या प्रश्नांची उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही आणि वेळ पडल्यास आम्ही तहसील समोर बॉडी घेऊन जाणार.